हॅलो हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आणि खूप मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. खूप दिवस झाला आहे व्हिडिओ आला नव्हता. त्याचं रिझन होतं की उन्हाळा सगळ्यात जास्त गरम होतं आहे आणि त्यामुळे मी कोणताच व्हिडिओ शूट करत नव्हते. ना माझे शॉर्ट्स व्हिडिओ ना माझ्या डान्सचे व्हिडिओ कोणतेच व्हिडिओ मी शूट करत नव्हते. कारण इकडे खूप जास्त गरम होतं. इकडे लोडशेडिंगचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि लाईट गेली तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती फॅन असून सुद्धा आपल्याला इतकं गरम होतं तर लाईट गेल्यावरती काय हालत होत असेल. खूप बेकार कंडिशन आहे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट करत नव्हते आणि इतकं गरम होतं आहे की त्या गरमीमध्ये काय शूट करणार आणि काय व्हिडिओ काढणार हे पण अक्षरशः समजत नव्हतं. आणि हे मला होतं आहे का बाकी सगळ्यांना होते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो आणि मेन म्हणजे चपात्या किंवा भाकरी ह्या गोष्टी करत असतो तेव्हा प्रचंड गरम होतं. प्रचंड म्हणजे काय म्हणत होते तर सगळ्यात जास्त गरम स्त्रियांना किचनमध्ये होतं. कारण आपण जेव्हा चपाती किंवा भाकऱ्या करत असतो काय इतकं डेंजर गरम होतं त्यावेळेस मला माहित नाही, पण इतकं घाण गरम होतं की मला अक्षरशः तिथे चपाती करायचं मनच करत नाही. पण आता काय करणार, खायला तर लागतात म्हटल्यावरती चपाती बनवणं मस्ट आहे. सो आजचा व्हिडिओ स्टार्ट झालाय तर आणि उन्हाळा पण सुरू झालाय तर आपण मला असं वाटतं की का नाही एक उन्हाळ्यावर व्हिडिओ बनवला पाहिजे. तर व्हिडिओची स्टार्टिंग करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उन्हाळा चालू झालाय तर आपण आपल्या त्वचेची प्लस आपल्या शरीराची काळजी कशी घेतली पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे सगळ्यात मेन तर नंबर 1 आपल्या शरीराची काळजी आपण कशी घेतली पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त पाणी शरीरात जाऊ द्या. पाणी जास्तीत जास्त प्या. पाणी पिल्यामुळे काय होणार आहे की आपलं शरीर जे आहे ते हायड्रेट राहणार आहे आणि त्यामुळे जे बाकीचे उन्हाळ्याचे त्रास जे होतात ते थोडेफार कमी प्रमाणात होतील. कळतंय? म्हणजे पाण्यामध्ये मग तुमचं नारळ पाणी आलं, ज्यूस आलं, लिंबू सरबत आलं किंवा अजून जे काही ज्युसेस असतात ते. पण ते जर पॉसिबल होत नसेल प्यायला रोजची रोज तर आपण पाणी तर पिऊ शकतो रोज. सो ठीक आहे, तर पाणी जे काही आहे ते जास्त शरीरामध्ये जाऊ द्या. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जे लोक ऑफिसला जात आहेत म्हणजे बाहेर जात आहेत पण ज्यांना काहीच काम नाही आहे, ठीक आहे, सो त्यांनी अवॉइड करा बाहेर जाणं. 11:30-12 नंतर बाहेर जाणं खरंच जास्त अवॉइड करा. 4 वाजेपर्यंत, 4-4:30 वाजेपर्यंत, कारण तोपर्यंतसुद्धा उन्हाचे चटके लागत आहेत बाहेर. ठीक आहे, पण जे लोक बाहेर जातात, ज्या स्त्रिया बाहेर जात आहेत, ठीक आहे, स्त्रिया का म्हणते मी सारखं सारखं, कारण त्यांच्यासाठी जे काही स्किन केअर जे काही म्हणजे प्रोडक्ट्स वगैरे मी सांगते ते त्यांना सांगते, त्यामुळे मी स्त्रिया म्हणते आहे. ठीक आहे. सो ज्या लेडीज बाहेर जातात त्यांच्यासाठी त्यांनी सगळ्यात पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किनवरती आपल्या फेसवरती किंवा आपण पूर्ण हातालाही लावू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आपण सनस्क्रीन यूज केलं पाहिजे. सो सनस्क्रीन यूज करताना सुद्धा त्याच्यावरती SPF 30 हे लिहिलं आहे का बघा. SPF 30च्या जर खालचं तुम्ही सनस्क्रीन घेत असाल तर त्याचा काहीच फायदा नाही आहे. ठीक आहे. आणि SPF 30च्या वरचे सुद्धा चालतात, पण तुम्हाला तुमच्या स्किनला कोणते सूट होत आहेत ते बघा. जर मी सांगते तेच वापरा असं अजिबात नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला जे सूट करतात तुमच्या स्किनला जे चांगले आहेत तेच तुम्ही यूज करा तुमच्या डॉक्टरला वगैरे विचारून. ठीक आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही बाहेर जाताय तर एक 15-20 मिनटं आधी तुम्ही तुमच्या स्किनवरती सनस्क्रीन अप्लाय करा, जे SPF 30 किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त असेल. ठीक आहे. सो मी माझं पर्सनल सांगते, मी माझं VLCCचं सनस्क्रीन यूज करते आणि अल्ट्राशीटचं यूज करते. अल्ट्राशीट थोडंसं महाग आहे, पण VLCC SPF 30 जे खूप जास्त अफोर्डेबल आहे आणि खूप छानसुद्धा आहे ते यूज म्हणजे मी करते, कारण माझी स्किन ड्राय आहे. सो मला ते सनस्क्रीन खूप जास्त आवडतं. तुम्हाला जे कोणतं सूट करत असेल ते तुम्ही यूज करू शकता. इकडे माझा छोटासा डायनोसॉर येऊन बसला आहे ज्याला खूप झोप आली आहे, तर आता आम्ही झोपणारच आहोत. पण व्हिडिओ आपला येत नव्हता खूप दिवस झाले आणि उन्हाळा चालू झाला, सो ह्याच्याबद्दल मला छोटासा व्हिडिओ काढायचा होता. दॅट्स वाय दिवसभर तर मला नाहीच जमत. सो आता थोडं मी शूट करते. हॅलो.
तर दुसरी गोष्ट सॉरी तिसरी गोष्ट म्हणजे ही की सनस्क्रीन वगैरे तुम्ही यूज केलं ठीक आहे, तर आता बाहेर जाताना लाईट कलरचे जे स्कार्फ असतात, स्टोल असतात ठीक आहे, ते यूज करा. म्हणजे आपण चेहरा आपला पूर्ण झाकून ठेवतो बरोबर आहे, सो त्यासाठी लाईट कलरचे यूज करा, डार्क कलरचे यूज करू नका. लाईट हे स्वतःला सुद्धा आपल्याला कम्फर्टेबल असतात लाईट कलरचे, त्यासाठी लाईट कलरचे स्कार्फ किंवा स्टोल, तुमचे ओढणी जे काही असेल ते यूज करा. त्यानंतर हॅट असेल, आपली कॅप असेल, सनग्लासेस असतील, ते सुद्धा प्लीज ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्लीज फॉलो करा. आणि ज्यांना कोणाला हिमालयाचं काय काय ज्यांना कोणाला हिमालयाचं जेल काय बोलतो त्याला आपण, ॲलोवेरा जेल सूट करतं हिमालयाचं, त्यांनी ते यूज करा. हिमालयाचं जेल बेस्ट आहे. त्यानंतर आपलं पतंजलीचं सुद्धा खूप छान आहे. हे कोणतं ब्रँडचं मी हे नाही करत आहे, बट मी स्वतः ते यूज करते, त्यामुळे मी तुम्हाला पण ते रिकमेंड करते की ते छान, हिमालयाचं खूप छान आहे, बेस्ट रिझल्ट आहे त्याचा. आणि पतंजलीचं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, ते खूप छानच आहे. आणि ते जर कोणाकडे नसेल तर आपलं जे ॲलोवेरा असतं, आणि तुम्हाला पण तुमच्या स्किनची काळजी कशी घ्यायची हे खूप जास्त चांगलं माहिती असेल. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे ही की सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा उठल्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे मी असं करते, त्यामुळे म्हणजे मी ज्या काही स्किन केअर रुटीन फॉलो करते समरसाठी त्याच मी फक्त तुमच्यासोबत शेअर करते. मी बाकी एक्स्ट्रा काहीच असं वेगळं सांगत नाही आहे. ठीक आहे, सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले मी काय करते, आपलं बाऊलमध्ये बर्फाचं पाणी, म्हणजे त्याच्यामध्ये बर्फाचे क्यूब्स पण असतात ठीक आहे, सो त्या पाण्यामध्ये एक ना 2 मिनटं चेहरा बुडवते, पुन्हा परत एक श्वास घेते ठीक आहे, त्याच्यानंतर परत एक म्हणजे एक 5 ते 10 मिनटं मी ते करते. त्यामुळे काय होतं माहिती आहे, स्किन आहे ना आपली ती पूर्ण टाईट राहते ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणजे स्किनसाठी खरंच तो बेस्ट, एकदम बेस्ट रिझल्ट आहे. मला खूप जास्त आवडती ही क्रिया करायला, आणि खरंच खूप छान प्रोसेस आहे ही. त्यानंतर फिफ्थ टिप्स आहेत तुमच्यासाठी की आपण जेव्हा काय म्हणतात, आता बघा मे महिना आहे, म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे भरपूर ठिकाणी लग्न वगैरे असतात किंवा फंक्शन्स असतात, तर मुली जास्तीत जास्त मेकअप आपल्या स्किनवरती अप्लाय करतात बरोबर आहे. तर उन्हाळ्यामध्ये ना मेकअप थोडासा अवॉइड करा, कारण एक तर ऑलरेडी स्किन आपली घामाने ओली झालेली असते ठीक आहे, स्वेटिंग सुरू असतं, प्लस जर आपण त्याच्यावरती कोणतेही कितीही चांगल्या ब्रँडचे मेकअप प्रोडक्ट जर वापरतोय, किती पण चांगल्या ब्रँडचे जर मेकअप प्रोडक्ट्स वापरतो तर काय होणार माहिती आहे, घामामुळे ते ते आपल्या पोअर्समध्ये जातील ठीक आहे, त्या छिद्रांमध्ये जाणार, आणि ते प्रोडक्ट म्हणजे जे मेकअप आपण यूज केलं ते तिथे जाऊन अडकून बसणार, आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला मग डार्क सर्कल्स किंवा पॅचेस येणं किंवा पिंपल्स येणं, ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. आणि मग त्यासाठी मग नंतर दुसरे प्रोडक्ट्स वापरा, दुसरे काही गोष्टी यूज करा. असं ते करण्यापेक्षा आपण थोडंसं अवॉइड करू शकतो की आपण मेकअपच थोडासा अवॉइड केला, म्हणजे जास्त पण हेवी मेकअप यूज नका करू. जर तुमच्या कोणाच्या घरामध्ये आता फंक्शन असेल किंवा लग्न असेल तर आता करू नका असं म्हणणार नाही मी मेकअप, कारण मुली आहेत तर मुली बट ऑब्वियस मेकअप करणारच, पण थोडा कमी प्रमाणात मेकअप यूज करा, जेणेकरून आपल्या स्किनला पण ते सूट झालं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, की जे तुमच्या स्किनला फेस वॉश सूट करते, जे कोणतं ठीक आहे, जे कोणत्या ब्रँडचं असू दे, हिमालय असू दे, कोणतंही पतंजली असू दे, कोणतेही असू दे, त्या म्हणजे जेव्हा रात्री आपण झोपतोय त्यावेळेस चेहरा स्वच्छ, ज्याच्यावर काहीच कोणत्याच गोष्टी अप्लाय नसतील ना, तुमचं सनस्क्रीन असेल, कोणतंच क्रीम नसलं पाहिजे ठीक आहे. सो छान चेहरा आपला त्याच्याने वॉश करा, चेहरा आपल्या टॉवेलनी पुसून घ्या स्वच्छ, आणि त्यानंतर झोपा. सो बघा ह्या सगळ्या गोष्टी यूज करून कसं वाटतंय, आणि उन्हाळ्यात खूप जास्त काळजी घ्या स्वतःची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की पाणी भरपूर प्या, पाणी पिलात तर कोणत्याच गोष्टी होणार नाहीत ठीक आहे. सो असा होता हा छोटासा व्लॉग, आणि ह्यानंतरचे व्लॉग मी टाकण्याचा खरंच प्रयत्न करेन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आणि चलो बाय बाय. या बाय बाय बोला. बाय
बाय बाय, काळजी घ्या.